तुम्ही पण असे आहात का जे नवऱ्याचे कपडे घालून शायनिंग मारता? मी तर कायम यांचे कपडे घालून घेते आणि स्वतःचे कपडे तसेच कपाटात जपून ठेवते. आणि मला यांचे कपडे घालून शायनिंग मारायला दुसरं तिसरं कुठं जायचं नव्हतं. मला जायचं होतं ते फक्त भाजीपाला घ्यायला आणि मग मी गेले आणि मला तिथे रांगोळी दिसली तर मला रांगोळी पण घ्यायची होती आणि मी त्यांना विचारलं, दादा कशी दिली रांगोळी? तर मी घेतली व्हाईट कलरची आणि त्यांना कलरचे नेम सांगत होते मी. तर त्यांना समजतच नव्हते कोणता कलर द्यायचा कोणता नाही. आय थिंक मी इंग्लिशमध्ये बोलत होते आणि त्यांना समजलं नाही. आणि नंतर मग मी मराठीत पण बोलून पाहिलं तरी त्यांना समजलं नाही. मग म्हटलं जाऊ दे मरू दे आणि सगळा भाजीपाला फिरली तर घेतलं तर काही नव्हतं. मग म्हटलं चला भेंड्या घेऊन घेऊ आणि मग मी भेंड्या घेतल्या. भेंड्या करायला पण इझी राहतं त्यामुळे मी त्या पटकन घेऊन घेते. आणि पुढे आले तर ग्रीन भाज्या बघितल्या तर ग्रीन भाज्या पुण्यामध्ये बघणं म्हणजे स्वर्ग बघितल्यासारखंच वाटलं. त्यानंतर मग फ्रुट्सकडे गेले, फ्रुट्स घेतले तर काही नाही आणि लगेच पाणीपुरीकडे लक्ष गेलं. पाणीपुरीवाले काकांना बघायचं आणि मी पाणीपुरी खायची नाही असं कधी होईल का? इथं तर चायनाचे लोक पण दिसत होते. चायनीज होते की जापनीज होते काय माहिती, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पाणीपुरी घेतली. काकांनी बहुतेक गर्दी होती तर मला पाणीपुरीमध्ये पाणी कमीच वाटलं. काकांच्या हातची टेस्ट म्हणजे टेस्ट राहते, खूपच छान होती. आणि जरा त्यांना मी मीडियम सांगितली होती तर त्यांनी स्पायसी करून दिलेली होती आय थिंक. त्यामुळे मला खूप डेंजर ठसका गेला. तरी पण मग काय पाणीपुरी खायचं काय सोडणार होती काय मी, तरी पण खातच होते. आणि त्यानंतर मग घरी आली. घरी आल्यानंतर लगेच बॅग ओपन करून बघितली काय आणलेलं आहे काय नाही. खरं तर भाजीपाला घ्यायला मीच होती तरी पण ओपन करायची सवय काय जाणार आहे. आजच्यासाठी इतकं. चला तर मंडळी भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.